नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींची सेवा करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, स्वामींची उपासना करतो, स्वामींनी दिलेल्या उपदेशावर विश्वास ठेवून राहतो. पण आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आपण महाराजांची जी सेवा करतोय, उपासना करतोय, महाराजांचं नामस्मरण जप करतोय, आपली ही सेवा खरंच स्वामींपर्यंत पोहोचते का? आपण मनापासून स्वामींचे नाव घेतो, स्वामींची पूजा करतो, मंत्रजप करतो, आरती करतो, पण त्याचा स्वीकार स्वामींनी केला आहे की नाही हे आपल्याला कसे कळणार? मंडळी, भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भाव आहे, विश्वास आहे. देवाला मोठमोठ्या गोष्टींची, तुमच्या मोठ्या सेवेची अपेक्षा नसते. भक्ताने मनापासून घेतलेलं एक नाव, प्रेमाने केलेली एक छोटी सेवा आणि अंतःकरणातून केलेली एक प्रार्थनासुद्धा खूप मोठी असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही आध्यात्मिक संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. हा संकेत म्हणजे काही चमत्काराची हमी नाही, पण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आहे. अनेक भक्तांना सेवेनंतर मनात जाणवणारे काही अनुभव असतात, ज्यातून आपल्याला कळते की आपली सेवा महाराजांपर्यंत कितीपत पोहोचलेली आहे, आपली सेवा महाराजांना आवडलेली आहे की नाही. तर हे आपण संकेताद्वारे आज पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असे काही संकेत आहेत ज्या संकेताद्वारे आपल्याला समजते की आपली सेवा महाराजांना आवडली आहे, आपल्या सेवेचा, उपासनेचा स्वीकार महाराजांनी केलेला आहे आणि महाराज प्रसन्न आहेत. पहा संकेत क्रमांक 1. पहा, तुमच्या स्वप्नामध्ये स्वामी दिसतात. पहा, जेव्हा आपण अंतःकरणापासून स्वामींची सेवा करतो ना, मनापासून स्वामींना पुकारतो ना, मनापासून त्यांच्या सगळ्या सेवा, त्यांचे सगळे उपदेश विश्वास ठेवून आपण ते आपल्या अंतःकरणामध्ये रुजवतो ना, तेव्हा नक्कीच स्वामी भेटतात. आणि जेव्हा स्वामी प्रसन्न होतात, जेव्हा आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचते, जेव्हा महाराजांना आपली सेवा आवडते, तेव्हा महाराज आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला दर्शन देतात. पहा, स्वामींची प्रतिमा दिसेल, स्वामींचा फोटो म्हणजेच प्रतिमा दिसेल, स्वामींची मूर्ती दिसेल, पण स्वामी कशा ना कशाद्वारे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतील. कधी महाराजांची सावली तुम्हाला स्वप्नामध्ये दिसेल. तर अशा प्रकारे महाराज स्वप्नामध्ये आपल्याला दिसतात. पहा, हा एक संकेत आहे तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचल्याचा. जेव्हा महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा तुम्हाला स्वप्नामध्ये दिसते, तर त्या संकेताचा असा अर्थ असतो की महाराज म्हणतात, तू जी सेवा करतोय ना, ती सेवा माझ्यापर्यंत येते, पोहोचते, मी ती स्वीकार करतोय आणि मी तुझ्या सेवेवर प्रसन्नसुद्धा आहे. फक्त तू तुझी सेवा आणखी वाढव. आणि त्यासाठी महाराज स्वप्नामध्ये येतात आणि स्वप्नामध्ये तुम्हाला प्रतिमा किंवा स्वामींचा फोटो म्हणजेच स्वामींची मूर्ती दिसते, तर त्यामागे हा संकेत असतो. नंबर 2. पहा, दुसरा संकेत महाराजांचा काय आहे, तर पहा, योगायोगाने सगळीकडे तुम्हाला महाराज दिसायला लागतील. म्हणजेच पहा, तुम्ही घरामध्ये असाल किंवा समजा जर तुम्ही प्रवासाला गेला असाल, तर प्रवासामध्ये पण गाड्यांवर असेल किंवा एखाद्या दुकानावर असेल किंवा कुठेही फोन पाहताना तुम्हाला महाराजांशीच रिलेटेड गोष्टी पाहायला मिळतील. कदाचित एखाद्या दुकानावर महाराजांचा फोटो दिसेल, महाराजांचं नाव दिसेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं दिसेल, किंवा एखाद्या गाडीवर, रिक्षावर महाराजांचा फोटो दिसेल, किंवा महाराजांचा एखादा उपदेश लिहिलेला दिसेल. स्वामींशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतात आणि हा संकेत असतो महाराजांचा की महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर व्हायला लागलेली आहे. संकेत क्रमांक 3. आपल्यासोबत खूप काही चांगल्या गोष्टी घडायला लागतात. म्हणजे स्वामींच्या सेवेत येण्याआधी एक आयुष्य तुमचं असं होतं ना की जेव्हा म्हणजे सगळीकडे अडचणी, कोणतंही काम घ्या त्यात यश नाही, कितीही कष्ट करा, मेहनत घ्या, यश मिळणार नाही असं असायचं. खूप अडचणी असायच्या, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम पुढे येऊन उभा असायचा. असं स्वामींच्या सेवेमध्ये येण्याआधी असायचं. पण आता जेव्हा अंतःकरणापासून तुमचं जीवन, तुमचं मन, तुमचं अंतःकरण स्वच्छ स्वामीमय झालेलं आहे ना, तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की आता सगळ्या गोष्टी सोप्या होत चाललेल्या आहेत. अडचणी संपायला लागलेले आहेत, ते बाजूला व्हायला लागलेले आहेत आणि चिंतामुक्त आपण जीवन जगायला लागलेलो आहे. आपल्या आयुष्यात येणारी संकटही आता टळत आहेत, समस्या आता सुटत आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. तर हे सगळं तुम्हाला जाणवायला लागेल. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर व्हायला लागली आहे आणि त्याची ही सुरुवात असते, त्याचा हा संकेत असतो की तुमच्या जीवनामधले येणारे अडथळे आता दूर होत आहे, कुठून ना कुठून मदत मिळत आहे. जेव्हा तुम्हाला गरज लागते आणि तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारताय, कोणी ना कोणी येते, मदत करून जात आहे
आणि अशा प्रकारे योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला मदत पण येते, मदत मिळून जाते. माहीत नाही कोण कसं पण येतं आहे आणि मदत करून जातं आहे. तर हा एक संकेत आहे, महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर व्हायला लागलेली. फक्त एक करायचं आहे स्वामी भक्तांनो, तुमच्या मनामध्ये ना म्हणजे तुमचं मनच स्वामीमय करून टाका. इतकं स्वामींचा जप करा ना. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घे, तुझ्या कामाला मी हजर आहे. फक्त म्हणून महाराजांचं नाव मुखामध्ये राहू द्या. इकडला तिकडला विचार करणं सोडा. आहेत ना टेन्शन, आहे ना तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम, संकट, समस्या, अडथळे, अडचणी, त्याचा विचार करून काय होणार आहे? त्या प्रॉब्लेम्सचा विचार करण्यापेक्षा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल याचा विचार करा ना. त्यासाठी प्रयत्न करा. स्वामींचं नाव मुखात घ्या. स्वामी नक्की तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. योग्य वेळी योग्य ठिकाणी स्वामी मदत पोहोच करतील, यावर विश्वास ठेवा. त्यामुळे स्वामींच्या सेवेत लीन राहा. आणि आत्ता सांगितलेला हा एक संकेत आहे, ज्या थ्रू आपल्याला समजतं की महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर व्हायला लागलेली आहे. संकेत क्रमांक 4, कठीण प्रसंगी मनात धीर निर्माण होतो. पहा, स्वामी सेवेत येण्याआधी एक काळ असा होता जेव्हा तुम्ही खूप घाबरत असायचे. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ताकद देखील तुमच्यात नव्हती, किंवा तुम्ही स्पष्टपणे बोलणारेही नव्हता, किंवा खूप जास्त भित्रे घाबरट तुम्ही होता. धैर्य, धाडस या गोष्टींशी तर तुमचा परिचयच नव्हता. पण जेव्हापासून तुम्ही स्वामीनामात लीन झालेत, स्वामींच्या सेवेत आलेत ना, तेव्हापासून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आता खूप धाडसी झालेले आहेत. तुम्ही ना आता मनाने खूप धीट झालेले आहात, धाडसी झालेले आहात. आता तुम्हाला कोणत्याही संकटाची, भीतीची म्हणजे भय, चिंता हे तुमच्या आयुष्यामध्ये आता राहिलेलंच नाही आहे. आता कितीही कठीण प्रसंग असो ना, तरी तुम्ही शांत राहता, धीटाईने त्या सगळ्या समस्यांचा सामना तुम्ही करता. आणि आता तुम्हाला अजिबात कशाची भीती वाटत नाही. येऊ दे, जे यायचं ते येऊ दे, त्याचा सामना करण्याची ताकद माझ्यात आहे, ती धमक माझ्यात आहे. कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही, कोणीच माझं काही बिघडवू शकत नाही, कारण माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हा विश्वास तुमच्या मनामध्ये असतो. त्यामुळे संकटांना या, मी तुमचा सामना करायला तयार आहे, ही भावना आपल्या मनामध्ये उभी राहते. आणि हा स्वामींची सेवेचा आणि स्वामींच्या उपासनेचा, स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्याचा हा खूप मोठा संकेत आहे. आणि खरंच स्वामी भक्तांना तुम्हाला हे अनुभव येतच असतील, हे संकेत तुम्हाला मिळतच असतील, तर समजून घ्या तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचली आहे आणि महाराजांनी ती स्वीकार देखील केली आहे. महाराज प्रसन्न होत आहेत, महाराज सांगतायत आणखी सेवा वाढव. आणि त्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव मुखामध्ये घ्या. जास्त काही सेवा करता नाही ना आली तरी महाराजांचं नाव, चालता उठता खाता पिता बसता तुम्ही महाराजांचं नाव मुखामध्ये घेऊ शकता. स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही, तुम्ही तो कुठेही करू शकता, कधीही करू शकता. त्याला वेळेचं काळाचं बंधन नाही, हे लक्षात ठेवा. संकेत क्रमांक 5, चुकीच्या गोष्टींपासून मन दूर जाऊ लागणे. स्वामींच्या सेवेमध्ये जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, हळूहळू ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या आपण केल्या नाही पाहिजेत, अशा गोष्टींपासून आपोआप आपलं मन दूर जाऊ लागतं. म्हणजेच आता पहा की समजा एक गोष्ट की आधी तुम्हाला एखादी व्यक्ती समजा खोटं बोलत असेल, स्वामींच्या सेवेत जर ती आली, स्वामीमय जीवन जर त्या व्यक्तीचं झालं, त्या व्यक्तीचं मन जर स्वामीमय झालं ना, तरी त्या व्यक्तीला खोटे बोलण्याशी सक्त नफरत होते. तिला वाटतं नाही, स्वामींना हे आवडणार नाही, आपण केलं नाही पाहिजे असं त्या व्यक्तीला वाटतं. आणि ती हळूहळू या चुकीच्या सवयीपासून, म्हणजे तिच्या या खोट्या बोलण्याच्या सवयीपासून दूर होते आणि ही सवय तिची सुट्टे मोडते. आणि हे सगळं स्वामींच्या सेवेचा प्रभाव आहे. स्वामी हळूहळू त्यांच्या भक्ताला ना चुकीच्या गोष्टींपासून आपोआप दूर करतात. भक्ताच्या मनामध्ये ना त्या चुकीच्या गोष्टीविषयी सक्त नफरत निर्माण होते. आणि हा सगळा स्वामीनामाचा, स्वामींच्या सेवेचा प्रभाव असतो. आणि त्यामुळे स्वामी त्यांच्या भक्ताला ना एकदम निर्मळ, झऱ्यासारखं निर्मळ करतात, सुंदर बनवतात स्वामी. आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टींपासून हळूहळू तुम्ही दूर व्हायला लागता. तुम्हाला हळूहळू त्या गोष्टींची किळस यायला लागते आणि हळूहळू तुम्ही त्या गोष्टींपासून दूर होतात आणि चुकीच्या सवयी सोडून तुम्हाला चांगल्या सवयी लागायला सुरुवात होते आणि लागतात देखील. संकेत क्रमांक 6, संकटाच्या वेळी योग्य मार्ग सापडणे. स्वामी म्हणजे एक असं दैवत आहे ना, ते आपण जर लवचिक असेल ना, तर आपण कुठे कठीण बनायचं त्या ठिकाणी स्वामी आपल्याला कठीणसुद्धा बनवतात, अगदी हार्ड बनवतात. कारण स्वामींना माहिती आहे इथे लवचिक राहून तुला जमणार नाही, इथे तुला कठीणच व्हावं लागेल.
आणि जर तुमचं लाईफ जर स्वामीमय असेल ना, तर तुम्ही त्या ठिकाणी कठीण होणार तुम्हालाच माहीत नाही. अरे मी तर हे बोलणारा पण नव्हतो, मी तर हे करणारा पण नव्हतो, अचानक माझ्यात एवढं बळ कुठून आलं, माझं धाडस कुठून निर्माण झालं, मी हे कसं केलं, मी या समस्येचा सामनाच कसा केला, मी या संकटाचा सामनाच कसा केला. आपल्यालाच ते समजत नाही, कारण आपण असे नव्हतो. हे कसं झालं, दिस इज मिरॅकल. आणि हा सगळा स्वामींचा प्रभाव आहे. पहा, एखादं संकट असं असतं की आपल्याला त्या संकटामध्ये ना खूप भीती वाटते, पण जेव्हा तुमचं लाईफ स्वामीमय होतं, मन अंतकरण स्वामीमय होतं ना, तेव्हा ते संकट काही वाटत नाही. हे मी सामना करणार आहे त्याचा, मला माहिती आहे मी यातून सुटणार आहे, माझे स्वामी पाठीशी आहेत. हो, करायचं आहे मलाच करायचं आहे, पण बळ देणारे स्वामी आहेत, स्वामी आहेत पाठीशी, काही होणार नाही. स्वामी योग्य वेळी मार्ग दाखवणार आहेत हा विश्वास असतो, आणि संकटाच्या वेळी योग्य मार्ग आपल्याला सापडतो, कारण तो स्वामी दाखवतात. म्हणून स्वामींच्या सेवेत राहा. स्वामी तुम्हाला वेळोवेळी कठीणसुद्धा बनवतात, हार्ड बनवतात, कारण स्वामींना माहीत असतं इथे तुला लवचिक राहून जमणार नाही, इथे तुला कठीणच व्हावं लागेल. आणि हे सगळं स्वामी करतात असं नाही, स्वामी ते करून घेतात, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं लाईफ स्वामीमय करावं लागेल. स्वामींचं नाम तुमच्या मुखाशी असायला हवं, रात्रंदिवस ध्यास असू द्या, श्री स्वामी समर्थ. एका जागी बसून जप करायला मी सांगत नाही, तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असताना देखील जप करू शकता, ओठ न हलवता देखील तुम्ही जप करू शकता, मनातल्या मनात करू शकता, काय अडचण आहे. ओव्हर थिंकिंग दूर होते, मनामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही, थाराच मिळत नाही, उलट आपले विचार हे आपल्या कंट्रोलमध्ये येतात, आणि आपला फोकस सगळा आपल्या ध्येयाकडे राहतो. आपण स्वतःला शोधायला लागतो, स्वतःचं ऑब्झर्वेशन करायला लागतो, आपण स्वतःला ऑब्झर्व करतो, आणि आपल्याला समजतं की आपण आपल्या लाईफमध्ये कुठे आहे, आपल्याला काय करायचं आहे, आणि यातूनच आपल्याला आपला मार्ग सापडतो, आपलं ध्येय सापडतं. आपल्या ध्येयाकडे फोकस करून राहण्याची हिंमत आपल्यामध्ये निर्माण होते, आपण आपली एकाग्रता वाढवू शकतो. हे सगळं स्वामींच्या सेवेमध्ये होतं. आता संकेत क्रमांक 7, स्वामींच्या सेवेत मनातून समाधान मिळणे. पहा, कितीही जीवनामध्ये सुख असू द्या, कितीही तुमच्या लाईफमध्ये सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असू द्या तुमच्यासाठी, सगळं तुमच्या मनासारखं असू द्या, पण कुठेतरी ते एक आत्मसुख असतं जे आपल्याला मिळत नसतं. पण स्वामींच्या सेवेत आलं ना, आपोआप ते मिळायला लागतं. आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपण स्वतः, आपल्याला वेगळीच ती वाईब मिळायला लागते, आणि खूप जास्त आनंद मिळायला लागतो स्वामींच्या सेवेमध्ये. खरंच जर आत्मसुख अनुभवायचं असेल ना, तर स्वामींच्या सेवेत या, आणि त्यासारखं दुसरं या जगामध्ये काहीच नाही आहे जे तुम्हाला इतकं भरभरून मिळेल. फक्त ते स्वामींच्या सेवेत मिळेल, ते सुख, ते प्रेम, ते फक्त स्वामींच्या सेवेमध्ये मिळेल. कारण स्वामींचं नाव मुखी ज्याच्या असेल ना, त्याच्या जीवनामध्ये त्याला आणखी काही नको आहेच, कारण स्वामी न मागता सगळं देतात. स्वामींना काही सांगायची गरज नसते की स्वामी मला हे द्या ते द्या, स्वामींना माहिती आहे माझ्या भक्ताला काय हवं आहे, पण त्यांनी त्याच्यासाठी नियोजन केलेलं असतं, आणि ते योग्य वेळ आली की आपल्याला देतात. जे आपण मागितलं नाही तेही देतात, जे नशिबात नाही तेही देतात. आपण त्यांना मुठभर मागावं, आणि स्वामींनी आभाळभर द्यावं, असं आहे स्वामींचं. त्यामुळे स्वामींच्या सेवेत मनापासून आनंद मिळतो, समाधान मिळतं, आणि ज्या वेळेस हा संकेत तुम्हाला मिळेल ना, मग समजून जा की स्वामींनी आता तुमचा हात घट्ट पकडला, आता तुम्ही स्वामींना सोडू शकत नाही, किंवा जरी तुम्ही सोडलं तरी स्वामी तुम्हाला सोडू शकत नाही, कारण स्वामींची कृपादृष्टी, स्वामींची कृपा तुमच्यावर बरसायला लागलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवून स्वामींची सेवा आणखी वाढवा. तर असे हे 7 संकेत होते. झालेली सेवा, आजचा झालेला हा संपूर्ण व्हिडिओ महाराजांच्या चरणी अर्पण करते. स्वामी भक्तांनो, मला एकच सांगायचं आहे, जर माझ्या या व्हिडिओ थ्रू माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर प्लीज मला क्षमा करा, मला माफ करा. आणि स्वामींनाही प्रार्थना, स्वामी जर काही चुकलं असेल ना तर तुम्ही पाहून घ्या, मला माफ करा. आणि सगळे स्वामी भक्त जे आहेत तेही नक्कीच मला समजून घेतील असा विश्वास आहे, स्वामीसुद्धा समजून घेतील असा विश्वास आहे. तर भेटूयात पुन्हा एकदा अशा सुंदर व्हिडिओमध्ये. मी जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेचे अनुभव, त्याचबरोबर स्वामी संदेश, स्वामींशी रिलेटेड व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते, तर नक्की बघा, नक्कीच ते तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल आणि इम्पॉर्टंट असणार आहेत. भेटूयात पुन्हा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.